नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत तिची फरफट या कथेचा अंतिम भाग. मागच्या भागात आपण पाहिलं की बऱ्याच दिवसांनी घरी परत आलेल्या सुजयने अनयावर अक्षरशः बॉम्ब फोडला होता. त्याचे एका स्त्रीसोबत असलेले विवाहबाह्य संबंध तो निर्लज्जपणे अनयासमोर उघड करत होता. याविरुद्ध अनया काही आवाज उठवते की अजून काही, पाहूया ह्या भागात. प्रिया आणि सुजयच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कळाल्यावर अनया पूर्णपणे कोलमडून गेली. आधीच हळव्या स्वभावाच्या अनयाला यातून सावरून परत उभं राहणं अशक्यच वाटे. आईवडिलांना अपघातात गमावलेली अनया सुजयच्या प्रेमानं, आधारानं पुन्हा उमलू पाहत होती. पण ना तिला त्याचं प्रेम कधी जिंकता आलं ना मन. ऑफिसच्या नावाखाली सुजयचे चाललेले हे असले उद्योग पाहून मात्र तिला मनोमन त्याची घृणा वाटू लागली. प्रिया गरोदर आहे हे कळल्यावर मात्र अनयाचे डोळे खाडकन उघडले. तिला आठवलं, आपल्या लग्नाला 3 वर्ष झाली होती तरी दिवस राहत नाही म्हणून सुजय आपल्याला घेऊन स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेला होता. पण तपासणी केल्यावर आपण मेडिकल उपचार घेऊनही कधी साई होऊ शकत नाही हे कटू सत्य समजल्यावर सुजयचा आपल्याबद्दलचा चेहरामोहराच बदलून गेला. हवा हवासा वाटणारा एकांत आता त्याला अगदी नकोसा असे. त्याचं दिवसेंदिवस घराच्या बाहेर राहणं वाढलं. त्याचं खोटं बोलणं, आपल्यावर खेकसणं आणि राग प्रचंड वाढला. पण प्रेमाच्या काळ्या पट्ट्या डोळ्यावर बांधलेल्या आपण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत होतो आणि त्यामुळे आज हा दिवस उजाडला. ऑफिसमध्ये काम करणारी ती प्रिया कशी त्याची सहचारिणी होऊ शकते, ते पण आपण जिवंत असताना? भावनांचा गुंता तिच्या मनात अधिकच गळत होत होता आणि नको असूनही अनया त्यात गुंतत चालली होती. तिला मानसिक आधार द्यायला ना तिच्यासोबत तिचे आई-वडील होते, नाही कोणी जवळची मैत्रीण. सुजयने सोयीस्करपणे सगळ्यांना तिच्यापासून तोडलं होतं. घरात राजरोज चालणारे प्रिया आणि सुजयचे प्रेमालाप पाहून ती पुरती ओशाळून जाई. तिला सगळ्यांपासून लांब पळून जावंसं वाटे, पण हाती काहीच नसलेली कुठवर ती जाणार होती. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष उलटली होती. पहिल्या दिवसापासून सासरचं घर तेच जग म्हणून ही शिकली सवरलेली अनया घर एके घर करत फक्त सुजय आणि तिच्या संसारासाठी जगली. पण त्यामुळे बाहेरच्या जगाशी जणू तिचा संबंध संपला होता. पण आजच्या परिस्थितीने तिला भूतकाळात केलेल्या चुकीची चांगलीच जाणीव करून दिली होती. हे सगळं आठवून स्वतःच्याच मनाशी झगडणारी अनया हताश झाली होती. आला दिवस ढकलावा असं झालं होतं, पण एक दिवस असा उगवला ज्याने अनयाचं आयुष्य अंतर्बाह्य बदलणारं होतं. भाजी आणायला म्हणून बाहेर पडलेल्या तिला चौकात एक गरीब गरोदर बाई दिसली. अंगावर धड कपडेही नसलेली ती गरोदरपणातलं पोट सांभाळत कशीबशी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे भीक मागत होती. आपल्यापेक्षाही करुण अवस्थेत कोणी आहे हे पाहून हळव्या स्वभावाच्या अनयाला अगदी कलबलून आलं. मनाशी काहीतरी विचार करून ती पुढे झाली. त्या बाईपाशी पोहोचली. स्वतःच्या हाताने आधार देत तिला जवळच्या मंदिराच्या पायरीजवळ घेऊन आली. आपल्या पर्समधून पाण्याची बाटली काढून तिला पाणी पाजलं. त्या बाईला जरा हुशारी आली. कोण कुठली विचारताच हताशपणे ती बाई शून्यात पाहू लागली. तिच्या दुःखाची सारी गोष्ट तिने अनयाला सांगितली. आपलं दुःख कोणाला तरी ऐकून घ्यावं वाटतंय ह्याचंच तिला समाधान वाटलं. अनयाने अगदी आग्रह केल्यावर तिने तिची करुण कहाणी तिला सांगितली. ताई, माझं नाव उमा. बांधकामाच्या साईटवर काम करताना स्लॅबवरून पडून माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. वर्ष पण नाही उलटलं आणि माझी ही अवस्था. तो गेला त्यावेळेस मी 4 महिन्यांची गर्भवती होते. आता ह्या निष्ठुर जगात माझं कोणीही नाही, म्हणून ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिची ही कहाणी ऐकून अनयासुद्धा दुःखी झाली. उमाचा नवरा ह्या जगात नव्हता आणि आपला नवरा असूनही आपली अशी परिस्थिती. अनयाने ठरवलं आजपासून बदलायचं. आपलं निर्मळ कोमल मन एका कप्प्यात बंद करून थोडं कठोर वागायचं. जशास तसे हे दाखवून देण्याची हीच वेळ.
तिने उमाला उठवलं. आपण आयुष्यभर आपल्या सासू-सासऱ्यांची निर्व्याज प्रेमानं सेवा केली, त्याचा मोबदला म्हणून की काय, पण आपलं घर आणि जमिनीचा लहानसा का होईना पण तुकडा सासऱ्यांनी आपल्या नावावर केला, ते अजूनही आपल्या नावावर आहे. सुजय आणि प्रियाला आपण जरूर रस्ता दाखवू आणि आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात सकारात्मकतेने आणि नव्या सोबतीसोबत करू, असं अनयाने मनाशी पक्क केलं. आपल्यासोबत घरी येशील का म्हणून उमाला तिने मनापासून विचारलं. मी तुझा सांभाळ करेन म्हणून तिला आश्वासन दिलं. उमा तयार झाली. दोघींचीही पावलं घराकडे आणि पर्यायाने नव्या पुनर्जन्माकडे चालू लागली. आजपासून त्या दोघींच्याही आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. एकमेकींना कायम जपू, सांभाळू आणि सोबत देऊ या विश्वासावर नव्या नात्याची वीण गुंफली गेली होती. समाप्त. लेखिका सायली कुलकर्णी. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन भागात. धन्यवाद.